पालघर जिल्ह्यातील मनोरवाडा आणि कांबारे वाशिंद या महत्त्वाच्या मार्गांवरील धोकादायक पुलांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे। देहरजे नदीवरील करळगाव पूल आणि पिंजाळ नदीवरील सापणे पुलाची संरचनात्मक क्षमता कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी 34 मेट्रिक टनांपेक्षा अधिक वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले। सार्वजनिक बांधकाम विभागानेही संबंधित यंत्रणांना आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात हे आदेश केवळ कागदावरच असल्याचं दिसून येत आहे। धोकादायक पुलांवरून अवजड कंटेनर आणि अतिभार वाहने सर्रास धावत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नुकताच आमगाव येथील झिको कंपनीसाठी वापरला जाणारा तब्बल 160 मेट्रिक टनाहून अधिक वजनाचा कंटेनर सापणे पुलावरून वाडामार्गे कांबारे वाशिंद रस्त्यावर नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। याबरोबरच तानसा नदीवरील सावरोली पुलालाही संरचना लेखा परीक्षणानंतर धोकादायक घोषित करण्यात आले असून तेथेही अवजड वाहतुकीवर निर्बंध आहेत। मात्र आदेश असूनही नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने संबंधित विभागांमधील समन्वयाचा अभाव आणि नियंत्रण यंत्रणेचे अपयश पुन्हा एकदा उघड झाले। स्थानिक नागरिकांकडून या प्रकाराची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी होते। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर।